मी अरुण घोडके शिवचिंतन कोकणातून घाटमार्गाने तोफ चढवून आणल्याची अनेक उदाहरणे सापडतात. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी कोकणातील गडावरून तोफा काढून पन्हाळ गडावरती आणल्या होत्या असा उल्लेख पोर्तुगीजांच्या कागदपत्रामध्ये सापडतो. पुढे करवीरकरांनी 1 ऑक्टोबर इसवी सन 1812च्या कराराने सिंधुदुर्ग इंग्रजांच्या हवाली केला. कराराप्रमाणे दुर्गावरील सर्व साहित्य करवीर छत्रपतींनी बाहेर काढून न्यावे व दुर्ग इंग्रजांना मोकळा करून द्यावा असे ठरले होते. करवीरकरांनी दुर्गावरील 200 तोफा बाहेर काढून कोल्हापूरला नेण्याचे ठरवले. तोफा बाहेर काढून फोंडा घाटापर्यंत खाली आणण्यात आल्या, पण तोफा वर घाटी न नेता घाटाखालीच ठेवल्या. सर्व तोफा जंगलात विखरून पडल्या होत्या. इसवी सन 1822मध्ये बुवासाहेब गादीवरती बसले. बुवासाहेबांनी त्या सर्व तोफा जमा करून कोल्हापूरला आणण्याचे ठरवले. त्याप्रमाणे महाराजांची स्वारी तयारणीशी करवीरहून निघाली. वरघाटी ओलवून नजीक कोल्हापूर प्रांताच्या सरहद्दीवर जाऊन मुक्काम केला. तेथून सडी स्वारी घाटाखाली फोंडे मुक्कामी गेली. तिथे राहून रानात पडलेल्या एकंदर 200 तोफा जमवल्या. नंतर मोठी झाडे पोखरून त्यात तोफा घातल्या आणि झाडानिशी तोफा घाटावर माणसाकडून चढवल्या. घाटावर तोफा चढवल्यानंतर सर्व तोफा घेऊन स्वारी करवीराला परतली अशी नोंद ऐतिहासिक कागदपत्रात सापडते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.